राहुल हा एक खूप चांगला गृहस्थ होता. 2 वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. त्याचा टुमदार 2 मजली बंगला होता. त्याची बायको प्रियंकाला 1 वर्षाचा मुलगा होता. दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं. राहुलने त्याचा जॉब सोडून एक नवीन बिझनेस चालू केला होता. त्यात त्याला चांगला प्रॉफिट होत होता. त्याच्या घरी येण्या जाण्याचा वेळ ठरलेला होता. प्रियंका तिच्या बाळात व्यस्त असायची. राहुलच्या बंगल्यासमोरच त्यांच्यासारखंच एक जोडपं राहत होतं. त्या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी मोठी आणि तिचा भाऊ लहान होता. ते त्यांच्या बंगल्याच्या आवारातच खेळत असायचे. राहुल येता जाता त्या भाऊ बहिणीला बघायचा. त्या मुलाची बहीण आपल्या छोट्या भावाची छान काळजी घ्यायची. त्याला खेळवायची, त्याच्यासोबत मस्ती करायची. राहुलचा मुलगाही हळूहळू मोठा होत होता. आपल्या मुलालाही अशीच एक बहीण असावी अशी राहुलची इच्छा होती, जेणेकरून ती त्याची काळजी घेईल आणि थोडाफार का होईना प्रियंकाचा भार कमी होईल असं त्याला वाटायचं. एकदा सकाळच्या वेळी राहुल त्याच्या कंपनीत जायला निघाला होता. तर त्याच्या गाडीसमोर एक लहान मुलगी आली. साधारण 12-13 वर्षांची असेल ती. राहुलने सांभाळून तिला बाजूला केलं आणि तिची विचारपूस करून तो कामासाठी निघून गेला. त्याला वाटलं की ती कॉलनीमधीलच कोणाची तरी मुलगी असेल, कारण तिला त्याने याआधी पाहिलं नव्हतं. त्याच दिवशी रात्री राहुल घरी येत असताना त्याला तीच मुलगी रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. आता राहुलला खात्री पटली होती की नक्कीच कोणाची तरी मुलगी असेल, जी की इथंच खेळत असते. राहुल घरात गेला आणि जेवण वगैरे करून घरातले सगळे TV बघत बसले होते. तेवढ्यात राहुलला खिडकीच्या बाहेर एक सावली फिरताना दिसली. एवढ्या रात्री कोण खिडकी बाहेर असेल हा विचार करत तो खिडकीजवळ गेला. तिथे त्याला कोणीच दिसलं नाही. तो मागे वळला. तेवढ्यातच त्याला खिडकीमधून कोणीतरी डोकावत असल्याचा भास झाला. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे तीच मुलगी होती, जी की सकाळी त्याच्या गाडीसमोर आली होती. राहुलने खिडकी उघडली आणि त्या मुलीला प्रेमाने सांगितलं, "बाळा, आता खूप रात्र झाली आहे. तू तुझ्या घरी जा. एवढ्या रात्रीचं इकडे तिकडे असं फिरणं बरं नाही. जा बघू तुझ्या घरी." ती मुलगी काहीच बोलली नव्हती. तिने फक्त मान हलवली आणि ती तिकडून निघून गेली. एवढ्या रात्री त्या मुलीला बघून राहुलला जरा विचित्रच वाटलं होतं आणि त्या मुलीचं एवढं अचानक सारखं सारखं दिसणं राहुलला संभ्रमात टाकणारं होतं. पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी राहुल कामाला निघत असताना प्रियंका बाहेरून घरात आली. तेव्हा तिच्यासोबत ती मुलगी होती. राहुलने विचार केला की नक्कीच प्रियंका त्या मुलीला ओळखत असणार. ती काल रात्री बाळासोबत खेळायला आली असणार, पण मी तिला परत पाठवून दिलं असा विचार करत त्याला वाईट वाटत होतं. तेवढ्यात प्रियंका म्हणाली, "राहुल, ही मुलगी रात्रभर आपल्या गाडीजवळ बसलेली होती. मी कॉलनीत सगळ्यांना विचारलं, पण हिला कोणीच ओळखत नाही आहे. आपण एक काम करूयात, पोलिसांना बोलून हिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करूयात." राहुललाही त्या मुलीची दया आली. राहुल म्हणाला, "हो, आपण ते करूच, पण आधी तू हिला काहीतरी खायला दे. चल, माझा पण नाश्ता राहिलाय करायचा. आपण सोबतच नाश्ता करू आणि मग मी निघतो." नाश्ता करत असताना राहुलचं त्या मुलीवर लक्ष गेलं. ती मुलगी चांगल्या घरातली वाटत होती. ती दिसायला सुंदर आणि गोरीपान होती. तिला राहुलने नावगाव विचारलं, पण ती काही बोलायला तयारच नव्हती. नाश्ता करत करत प्रियंकाने पोलिसांना याची खबर कळवली. काही वेळात पोलीस तिथे आले. त्यांनी ही विचारपूस केली, पण ती मुलगी काही बोलायला तयार नव्हती. त्यामुळे तिची ओळख पटणे खूप अवघड होऊन बसले होते. ती मुकी आहे का बहिरी हेही समजायला मार्ग नव्हता. पोलीस म्हणाले की जोपर्यंत या मुलीच्या बाबतीत काही अपडेट मिळत नाही तोपर्यंत ही तुमची जबाबदारी आहे आणि आम्हाला काही माहिती मिळाली तर आम्ही कळवू, असं म्हणून पोलीस तिकडून निघून गेले. आता त्या मुलीला राहुलला त्याच्याच घरी ठेवावं लागणार होतं. ती मुलगी राहुलच्या घरी राहू लागली. काही दिवसांनी हळूहळू ती प्रियंकाला कामातही हात लावू लागली. राहुलच्या बाळाला सांभाळणे, घरातली लहान मोठी कामं करणे अशातच तिचा दिवस जायचा. प्रियंकालाही ती मुलगी चांगली वाटत होती. प्रियंका देवाकडे प्रार्थना करायची की तिचे आईवडील लवकर मिळू देत. आता जवळपास महिना उलटून गेला होता, पण पोलिसांकडून काहीच खबर नव्हती. त्यांचे प्रयत्न चालू होते, पण जोपर्यंत पोलिसांना काही मिळत नाही तोपर्यंत ती मुलगी राहुल आणि प्रियंकाची जबाबदारी होती. एक दिवस सकाळी नाश्ता करत असताना त्या मुलीने प्रियंकाला आई म्हणून हाक मारली. तिने अशी हाक मारताच प्रियंकाचे मन भरून आले. त्यावेळी राहुलही तिथेच होता. एवढी गुणी मुलगी बघून राहुललाही तिची दया आली. असंही राहुलला त्याच्या मुलाला एक मोठी बहीण असावी असं सारखं वाटायचं. त्यामुळे त्याने त्या मुलीला आपण दत्तक घेऊयात का असं प्रियंकाला विचारलं. प्रियंकाला राहुलचा निर्णय पटला होता. तिने त्या गोष्टीला होकार दिला. तेव्हाच नाश्ता करता करता त्या मुलीने सांगितलं, "माझं नाव पॉला आहे. मला माझे आईवडील कसे दिसतात हेच आठवत नाही आहे. त्यामुळे मी इकडे तिकडे फिरत होते. तुम्हीच माझे आईवडील व्हाल का?" तिच्या या करून बोलण्याने राहुल आणि प्रियंकाचे डोळे भरून आले.
दोघांनीही तिला मिठी मारली. राहुल म्हणाला की आजपासून तू आमची मुलगी, तू इथेच राहायचं आमच्यासोबत. पॉला आता त्या घरची सदस्य होती. तिला आता आधार मिळाला होता. एक दिवस राहुल आणि प्रियंका त्यांच्या बेडरूममध्ये होते. त्यांच्या शारीरिक जवळ होऊ लागली. ते त्यांच्या प्रणयक्रियेत असतानाच राहुलची नजर दरवाजावर गेली. तेव्हा तिथे पॉला उभी होती. राहुल झटक्याने उठला आणि त्याने दरवाजा लावून पॉलाला तिच्या रूममध्ये जायला लावलं. परत बेडवर जाताना राहुलच्या मनात एक गोष्ट खटकत होती की त्याला पॉलाची नजर थोडी वेगळी जाणवली होती. पण आपल्याला भास झाला असं समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. असंच एका दुपारच्या वेळेला मुलं झोपलेली असताना राहुल आणि प्रियंका सोफ्यावर टी व्ही पाहत बसले होते आणि टी व्ही बघत असताना त्यांच्या शारीरिक जवळ होऊ लागली आणि पुढच्या क्षणी त्यांच्या अंगावरचे कपडे निघू लागले. तेवढ्यात प्रियंकाचे लक्ष मुलांच्या रूमकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे गेले. तिने पाहिलं की पॉला त्यांच्या प्रक्रियेला टक लावून बघत होती. बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून प्रियंकाने स्वतःला सावरलं. तेवढ्यात पॉलाही तिथून काही न बोलता निघून गेली. तिचं असं एकटक बघणं प्रियंकालाही थोडं वेगळंच वाटलं होतं. एका रात्री पॉला राहुलच्या बेडरूमच्या बाहेर उभी असलेली त्याला दिसली. राहुलने तिला इथे का उभी आहेस म्हणून विचारलं. तेव्हा ती म्हणाली की मला माझ्या रूममध्ये भीती वाटते, मी आज तुमच्यासोबत झोपते. पॉला राहुल आणि प्रियंकाच्या मध्ये जाऊन झोपली. तिने राहुलचा हात तिच्या कमरेत टाकला आणि त्याला घट्ट मिठी मारून झोपली. प्रियंकानेही तिच्या अंगावर प्रेमाने हात टाकला, पण प्रियंकाचा हात तिने अंगावरून काढला. दुसऱ्या दिवशी राहुल घरीच होता आणि तो मुलांना खेळवत होता. खेळता खेळता पॉला राहुलच्या मांडीवर येऊन बसली. राहुलचा छोटा मुलगाही तिथे खेळत होता. हळूहळू पॉला राहुलच्या प्रायव्हेट पार्टकडे सरकू लागली आणि हळूहळू तिथे उड्या मारू लागली. जसं काय ती राहुलला उत्तेजित करू पाहत होती. राहुलला ती गोष्ट थोडी विचित्र वाटत होती, पण त्याने लहान मुलगी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर ती सोफ्यावर उभी राहून राहुलच्या केसात हात फिरू लागली आणि गालावर चुंबन देऊ लागली. गालावर चुंबन देत देत तिने राहुलच्या ओठावर चुंबन घेतलं आणि तेही दीर्घ चुंबन होतं, जे की एका लहान मुलीने घेणं जरा विचित्रच होतं. राहुलने तिला जरा ताकदीनेच दूर केलं. तेवढ्यात ती जोरात अंगावर आली आणि राहुलच्या प्रायव्हेट पार्टवर हाताने घर्षण देत म्हणाली, प्रियंकात काय असं आहे जे की माझ्यात नाही. तिचे हे शब्द ऐकून राहुलला घामच फुटला होता. त्याला समजत नव्हतं की हे नेमकं काय चाललंय ते. त्याला काही समजणार तेवढ्यात पॉला परत त्याच्या अंगावर आली आणि तिने चाळे करायला सुरुवात केली. त्याचवेळी प्रियंका तिथे आली. हा सगळा प्रकार बघून प्रियंकाची तर पायाखालची जमीनच सरकली होती. ज्या लहान मुलीला आपण आसरा दिला ती असले कृत्य कसं करू शकते यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. प्रियंकाने जाऊन पॉलाला जोरात मागे खेचलं. तेव्हा ती म्हणू लागली की याच्यावर माझी खूप दिवसांपासून नजर होती. मला याच्यासोबत खूप वेळा संभोग करायचा आहे आणि हे करण्यापासून मला कोणीही नाही थांबवू शकत. हे ऐकून तर राहुल आणि प्रियंका दोघेही शॉक झाले होते की एवढी लहान मुलगी अशा मोठ्या लोकांसारखं कसं बोलू शकते. नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं दोघांना समजलं होतं. प्रियंकाने धावतच जाऊन मोबाईल घेऊन पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण पॉलाने चाकूच्या धाकावर तिला फोन करण्यास विरोध केला आणि राहुलला तिच्यासोबत संभोग करायला सांगू लागली. राहुलने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्यावर तिने बाळाला मारण्याची धमकी दिली आणि रागात येऊन ती घरात तोडफोड करू लागली. तिच्यावर संभोगाचे एवढं भूत सवार होतं की ती कसलाच विचार न करता घराचं नुकसान करत होती. पूर्ण घरात दहशतीचं वातावरण झालं होतं. प्रियंकाने संधी साधून पोलिसांना फोन केला. पॉलाचं धमकवणं आणि नुकसान करणं चालूच होतं. काही वेळातच पोलिसांचा सायरनचा आवाज आला. तसं पॉलाने घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घरात येताच पॉलाला पकडले. जाब विचारल्यावर ती बोलू लागली की मला राहुल एका मॉलमध्ये दिसला होता आणि मला जो पुरुष आवडतो त्यासोबत मी संभोग केल्याशिवाय राहत नाही. राहुलने विचारलं की एवढ्या कमी वयात हे कसं शक्य आहे. तेवढ्यात पोलिसांची अजून एक गाडी घराबाहेर आली. त्यातील एका ऑफिसरला पॉलाची ओळख पटली होती. त्या ऑफिसरने सांगितले की पॉलाला एका प्रकारचा रोग आहे. तिचं खरं वय 40 वर्ष आहे, पण त्या रोगामुळे ती एखाद्या लहान मुलीसारखीच दिसून येते. असेच काहीशा कंप्लेंट आमच्याकडे मागेही आल्या होत्या आणि त्यातीलच एकाने हिची ओळख पक्की केली आहे. ही खूप शातीर आहे, पण आज हिचा खेळ संपलाय. पोलीस तिला गाडी टाकून घेऊन गेले. पण हे सगळं ऐकून राहुल आणि प्रिया पूर्णपणे शॉकमध्ये होते. मन विचलित करणारी घटना त्यांच्यासोबत घडली होती आणि यातून कोणाही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याचा जन्माला पुरेल असा धडा त्यांना मिळाला.